सध्या अनेक जण हे आपल्या आहाराबाबत जागरूक झालेले बघायला मिळतात। त्यामुळे आपल्या आहारात दररोज आपण किती मिठाचं सेवन करतो याकडे अनेकांचं लक्ष असतं। डॉक्टर देखील आपल्या आहारात मिठाचं प्रमाण कटाक्षाने कमी करण्याचा सल्ला देतात, कारण मिठाला पांढरं विष म्हटलं जातं। असं का? तर थांबा, सांगते ऐका। मीठ म्हणजे आयुष्य। संस्कृतमध्ये मिठाला लवण असं म्हणतात, तर रासायनिक परिभाषेत मिठाला सोडियम क्लोराइड अशी संज्ञा आहे। आयुर्वेदात नैसर्गिक मिठाचे अनेक गुणधर्म सांगितलेत। अन्नपचनासाठी लागणाऱ्या हायड्रोक्लोरिक आम्लाची जठरात निर्मिती व्हावी यासाठी मीठ गरजेचं असतं। मूत्र आणि घाम यामधून काही प्रमाणात मीठ बाहेर टाकलं जातं आणि त्याची भरपाई करण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात मीठ असावं लागतं। दर दिवसाला 4 ग्रॅम इतक्याच मिठाची शरीराला खरं तर गरज असते। मात्र आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या आहारात मिठाचं प्रमाण वाढतं। मिठाच्या अतिसेवनामुळे आम्लाशय आणि आतड्यातील श्रमिक कफाचं नुकसान होऊन दाह निर्मिती होते। तसंच त्वचाविकार, रक्तदाब, सर्वांग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे प्रकारही उद्भवतात। मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतड्यामधून कॅल्शियमचं शोषण करण्यास अडथळा निर्माण करतं आणि त्यामुळेच मीठ हे आपल्यासाठी पांढरं विष ठरू शकतं। आणि म्हणूनच योग्य प्रमाणातच मिठाचं सेवन करायला हवं।